ना शाळेत पाठवणारा आईबाप बघतो ना, तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची चीड येते. घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम. अहो, ज्या घरी भाकरीसाठी आईबाप रानोमाळ फिरतात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की. आणि कसं आहे मॅडम, तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी. एक बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले मी. हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची. आपण ते वाईट कसं हे सांगतो, हळहळतो, पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही, इथून बाहेर पडत नाही, मदत करत नाही. भाषण करणारा नकोच आहे आपल्याला, भाकरीची सोय करणारा हवाय. आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम.